नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे जागेवा पेटून उठा 2024 लांब नाही। MPSCतून सरकारी नोकरी आणि बेरोजगारी यात फक्त एका रेषेचं अंतर असतं। जो ही रेषा पार करेल त्याची नौका किनारी लागेल आणि त्याला MPSCतून एखादा गव्हर्नमेंट जॉब किंवा एखादी पोस्ट जी तुमची ड्रीम आहे ही तुम्हाला नक्कीच मिळून जाईल। त्याच्यामुळे जर तुम्हाला किनारा गाठायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुम्हाला एखादा तरी ट्रिक या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल। ठीक आहे, कशासाठी तुम्ही याच्यामध्ये आलाय आणि तुम्हाला एक्झॅक्टली का तिथपर्यंत जायचं आहे तर ह्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय। त्याच्यामुळे सर्वांनी नक्कीच बघा। तर बघा, आता तुम्ही ऑलरेडी ॲस्पिरंटच आहात, ठीक आहे, म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे काही जॉब वगैरे नाही, तुम्ही फुल टाइम प्रिपरेशन करता। याचा अर्थ काय, तुम्ही बेरोजगारच आहात आणि दुसऱ्या बाजूला आहे सरकारी नोकरी आणि ह्या दोघांच्या मध्ये एक लाईन तुम्हाला दिसते। तर ही लाईन तुम्हाला फक्त क्रॉस करून ह्या पलीकडच्या बाजूला जायचं आहे। इकडे साईडला तुम्ही आहात, इकडे तुम्ही जे असतात तर इकडे तुम्ही आहे, तुम्हाला दिसते इथं बेरोजगारी आणि इकडे आहे सरकारी नोकरी। ही लाईन फक्त क्रॉस करून तुम्हाला फक्त ह्या टप्प्यामध्ये जायचं आहे। ठीक आहे, तर आता पहिल्यांदा ड्रॉबॅक सांगू देतो की बेरोजगार जोपर्यंत असतो आपण तोपर्यंत कुठले कुठले ड्रॉबॅक्स याच्यामध्ये असतात। पहिली गोष्ट म्हणजे सर्वात मोठी तुम्ही रिस्क घेतलेली आहे सरकारी नोकरीची, कारण याच्यामध्ये तुम्हाला माहित नाही की तुम्हाला एखादी पोस्ट मिळेल का नाही। जोपर्यंत तुमचं फायनल सिलेक्शन होत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाही की बाबा माझं फायनल सिलेक्शन होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही सर्वात मोठी रिस्क जी आहे ही इथं रिस्क घेतलेली आहे। ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आयुष्यामध्ये रिस्क घेतो तोच जी गेम असतो तो जिंकतो कायम। त्याच्यामुळे रिस्क ही घेतलीच पाहिजे। पुढे काय होईल माहित नाही, पण रिस्क घेतल्याशिवाय पुढच्या वाटा ज्या आहेत ते दिसत नाहीत। त्याच्यामुळे तुम्ही रिस्क घेतलेली चांगलीच गोष्ट आहे, मात्र सरकारी नोकरीची जॉबसाठी तुम्ही रिस्क घेतलेली आहे आणि ती सर्वात मोठी रिस्क असते। ठीक आहे, सेकंड असते की याच्यामध्ये तुमच्या प्रिपरेशनच्या काळामध्ये तुमच्या इज्जतीच्या चिंध्या ह्या प्रत्येक क्षणोक्षणी घडतच असतात। ठीक आहे, घरचे काढतील, समाज काढेल, कोणी ना कोणी इज्जतीच्या चिंध्या तुमच्या काढत असतो। ओके, तर ही एक बेरोजगारी म्हणजे आताच्या फेजमध्ये आहोत आपण, ते कन्सिडर करून मी बोलतोय। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दुसऱ्यावरती डिपेंडेंट आहात, आर्थिक इकॉनॉमिकली सध्या तर तुम्ही दुसऱ्यावरती डिपेंड आहात, कारण जे काही तुम्हाला मेसचे पैसे असतील, लायब्ररीचं भाडं असेल किंवा एखाद्या अकॅडमी तुम्हाला जॉईन करायचे असेल, सगळे पैसे जे असतील ते तुम्हाला घरचे पुरवत असतात। काही जण जॉब करून करणार असेल, पण जॉब करण्याच्या बद्दल मी इथं बोलत नाहीये, जे कोणी फुल टाइम प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठीच मी इथं बोलतोय। तर तुम्ही दुसऱ्यावर टोटली पूर्णपणे डिपेंड असता। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वय वाढतं। जर तुम्हाला 1-2 अटेम्प्टमध्ये जर पोस्ट नाही मिळाली तर तिसऱ्या वर्ष, 4थं वर्ष, 5वं वर्ष असं तुमचं वय एज जे असतं ते वाढत जातं। त्याच्यामुळे तुम्हाला फ्रस्ट्रेशन येण्याची जास्त शक्यता जी असते ते वाढत राहते। ठीक आहे, पाचवा एक ड्रॉबॅक असा आहे याच्यामुळे असं होतं की तुम्हाला मग टेन्शन यायला सुरुवात होते, तुम्हाला मानसिक त्रास व्हायला चालू होतो, मानसिक तणावामध्ये तुम्ही असता, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये गोष्टी ज्या असतात त्या घडत असतात। ठीक आहे, तर आता ही जी लाईन आहे तर ही सगळे एका बाजूला झालं। आता तुम्हाला ही लाईन हे सगळे तुम्ही ऑलरेडी ऍक्सेप्ट केलेलं आहे, कारण अजून तुम्ही ज्या अर्थी MPSCच्या फील्डमध्ये आहात त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीवरती ऑलरेडी तुमच्या मनाने ताबा मिळवलेला आहे। आता फक्त तुम्हाला ही लाईन क्रॉस करून इकडे का जायचं आहे, कारण इकडे तुम्हाला काही रिस्क नाही आहे कुठली, कारण इकडे तुम्हाला तो जॉब मिळालाय, तुम्हाला पोस्ट मिळालेला आहे। इमॅजिन करा, तुम्हाला जॉब मिळाला, तुम्हाला पोस्ट मिळाला, कुठलीही रिस्क नाही आहे। ठीक आहे, कुठलीही रिस्क नाही आहे। इकडे आला तर तुम्हाला इज्जत मिळेल, 4 पाहुण्यांच्यात गेल्यानंतर तुम्हाला बसायला उठायला वगैरे काहीतरी बोलतील, इज्जत थोडीशी देतील तुम्हाला, कारण तुमच्याकडे गव्हर्नमेंट जॉब आहे। ठीक आहे, तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फायनान्शियल स्टॅबिल आहात, दुसऱ्यावरती तुम्ही आता डिपेंडेंट नाहीये, तुम्ही स्वतः फायनान्शियल डिपेंडेंट झालेला आहात। त्याच्यामुळे आता कोणाकडे पैसे मागण्याची तुम्हाला गरज जी आहे ती येणार नाहीये। दुसरं म्हणजे तुम्हाला कोणावरती डिपेंड राहण्याची गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी फायनान्शियल स्टेबल ऑलरेडी झालेला आहात आणि तुमच्याकडे आता वेल सिक्युअर्ड जॉब आहे। आता वयाचं तुम्हाला काही टेन्शन नाही, कारण ऑलरेडी तुम्हाला तो जॉब वगैरे मिळाला, त्याच्यामुळे वय वाढते, हे होते, असल्या काय आता तुमच्या डोक्यामध्ये कुठल्याही गोष्टी नाही आहेत। ठीक आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी साध्य कधी होणार आहेत, ज्यावेळी तुम्ही ही लाईन क्रॉस करून ह्या सरकारी नोकरीच्या लाईनच्या ह्या काउंटरला याल। ठीक आहे, तर यासाठी ह्या ज्या बाकीच्या तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात ह्या सगळ्या इग्नोर करा। जो त्रास होतोय होऊ दे, काय चांगल्याच लोकांना त्रास होत असतो आयुष्यामध्ये, त्याच्यामुळे जो काही त्रास व्हायचा आहे तो सगळ्या गोष्टी त्या होणार आहेत त्या होऊन जाऊ देत, त्याचा काही सुद्धा विषय नाही आहे। आणि चालून सलाकून ज्यावेळी तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जाता त्यावेळी त्याचा विषयच वेगळा असतो। ठीक आहे, किंवा त्याचा नाद जो म्हणतो आपण ते फिलिंगच फार वेगळं असतं ज्यावेळी तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये ज्यावेळी तुम्ही चालून तलाखून येतात। ठीक आहे, तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला ही लाईन जी आहे ही क्रॉस करायची, लक्षात ठेवा। ही आपल्याला लाईन का क्रॉस करायची आहे, का आपल्याला गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचं आहे, कारण रिस्क नाही आहे, इज्जत तुम्हाला मिळेल, फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळेल, कोणावरती डिपेंड राहावं तुम्हाला लागणार नाही, तुमचं वयाचं टेन्शन सगळं निघून जाईल। ठीक आहे, सगळ्यांचं फॅमिलीचं तुमच्या अख्या टेन्शन जे आहे ते निघून जाईल, गव्हर्नमेंट जॉब स्टेबल जॉब असल्यामुळं। त्याच्यामुळे ही लाईनसाठीच आपल्याला ही क्रॉस करायची आहे। पण ही लाईन कशी क्रॉस करणार, ही लाईन तुम्हाला एका प्रॉपर मार्गदर्शनानेच तुम्हाला ही लाईन जी आहे ती क्रॉस करता येईल। यासाठीच आपण डेली जे स्टडी टार्गेटचे व्हिडिओज अपलोड करतो चॅनलवरती, ते तुम्हाला म्हणतो बघत जावा, दररोजचे टार्गेट दिलेलं असतं ते पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करा। आता यासाठी ही लाईन क्रॉस करण्यासाठी तुम्हाला काही रूल्स फॉलो करायचे आहेत। पहिली म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा। ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऍक्सेप्ट केल्या,
सगळ्या गोष्टी मान्य केल्या. आता स्वतःशी प्रामाणिक राहा की मला ती लाईन क्रॉस करायची आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये मी 2024ला असेल, 25 असेल, जे काही तुमचं टार्गेट असेल त्या वर्षीचं, ते मला लाईन जी आहे ती क्रॉस करायची आहे. त्यासाठी मी स्वतःशी प्रामाणिक आहे. प्रामाणिक याचा अर्थ जे काही तुम्ही ठरवलेलं असेल दिवसभरामध्ये, जे काही शेड्यूल तुमचं ठरवलं असेल ते तुम्ही पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करणारे, स्वतःला अजिबात फसवणार नाही. ठीक आहे. नाही नुसतं स्वप्न बघायचं आणि कृतीमध्ये करायचं नाही, त्याला काही सुद्धा अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा. पहिली गोष्ट, दररोज रात्री झोपायला ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी एक प्रश्न स्वतःला विचारला की खरंच मी आज अभ्यास केला आहे का? जो तुम्ही दिवसाचं टार्गेट ठरवलं असेल तो खरंच मी पूर्ण केला असेल का? जर याचं उत्तर जर नाही येत असेल तर तुम्ही त्या बेरोजगाराच्याच काउंटरमध्ये राहणार आहात पुढचं वर्ष सुद्धा, किंवा किती वर्ष जरी असेल तरी. तर तो जर तुम्हाला काउंटर ब्रिज करायची असेल ती लाईन, तर हा प्रश्न दररोज रात्री झोपताना एकदा स्वतःला विचारला की खरंच मी आज अभ्यास केला आहे का? याचं प्रामाणिक उत्तर जर हो असेल तर तुम्हाला शांत झोप लागेल. जर प्रामाणिक उत्तर नाही असेल, पुन्हा बेचैन वाटणार, पुन्हा त्याच गोष्टी घडत राहणार. त्याच्यामुळं ही एक सवय लावून ठेवा की तुम्हाला ती लाईन क्रॉस करायची. आणि कशासाठी लाईन क्रॉस करायची ते सुद्धा तुम्हाला मुद्दे मगाशी सांगितलेले आहेत. महिन्याचं, आठवड्याचं, दिवसाचं वेळापत्रक अभ्यासाचं काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. आणि हे झाल्यानंतर रात्री तुम्हाला सांगितलेच की दिवसाचं माझं अभ्यासाचं वेळापत्रक मी पूर्णपणे केलेलं आहे का? एकदा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही. ठीक आहे. जो तरच तुम्हाला झोप लागेल चांगली, नाही तर झोप लागणार नाही. उगाच विनाकारण आयुष्याने घरच्यांचा पैसा का वाया घालवता? अजिबात तसल्या गोष्टी करू नका. प्रामाणिक राहा. दररोज रात्री झोपताना स्वतःला प्रश्न विचारायचा, मी खरंच आज अभ्यास केलेला आहे काय? महिन्याचं, आठवड्याचं, दिवसाचं टार्गेट माझं पूर्ण झालेलं आहे का? रात्री तुम्ही विचारायचंच. कसल्याही परिस्थितीमध्ये रात्री झोपताना विचारायचंच. तर उत्तर येस असेल तर वेल अँड गुड आहे, तुम्ही एक एक स्टेप तुमच्या सरकारी जॉबच्या दिशेने पुढे टाकताय. पण उत्तर नो असेल, कुठेतरी चुकतोय याची तुम्हाला जाणीव होऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही पेटून उठून ते अभ्यास जो आहे तो तुमचा पूर्ण केला पाहिजे. दिवसाचा अभ्यासाचं काटेकोरपणे टाइम टेबल फॉलो करा. 8 ते 9 हिस्ट्री करायचं आहे ना तर हिस्ट्रीच करायचा. 9 ते 10 सायन्स करायचं तर सायन्सच करायचा. त्या विषयाचा विनाकारण वेळ इकडून तिकडून डायव्हर्ट करून दुसऱ्याकडे शिफ्ट अजिबात करायचं नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे दिवसाचं अभ्यासाचं टाइम टेबल काटेकोरपणे तुम्हाला फॉलो हे करावंच लागेल ॲट एनी कॉस्ट. आणि रात्री झोपताना प्रश्न तर विचारायचाच आहे बाबा हे मी फॉलो केलेलं आहे का? ठीक आहे. 5वा, प्रत्येक विषयाची 2च पुस्तकं चांगली करा. तुम्हाला असं काही ढीग लावायचा नाहीये. प्रत्येक विषयाची 2च, इतिहासाची 2, पॉलिटिक्सची 2, अर्थशास्त्राची 2, पंचायत राजचं एकच पुस्तक आहे पंचायत राजला, तिथे काही जास्त तुम्हाला वाचण्याची पण गरज नाही. ठीक आहे. करंट अफेअर्सची 2 चांगली पुस्तकं करा. गणित आणि बुद्धिमत्तेची 2 चांगली पुस्तकं करा. मराठी, इंग्रजी, ग्रामरची तुम्ही 2 चांगली पुस्तकं करा. चांगल्या पद्धतीने 2च वाचून घ्यायचे आहेत. तुम्हाला शेवटी बाउंड सुद्धा करून दिले की बाबा एवढंच वाचायचं आहे, हेच आपलं जग असणार आहे आणि हेच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. हे एकदा करून बघा तुम्ही. गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, इंग्रजी व्याकरणशिवाय तुम्हाला कुठलीही पोस्ट मिळणार नाही. हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो. गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, इंग्रजी व्याकरण, स्पेशली कंबाईनच्या मुलांसाठी सांगतोय. कंबाईनच्या मुलांनी गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि इंग्रजी व्याकरण ह्या विषयाला अजिबात कमी लिखू नका. हे जर विषय तुमचे स्ट्रॉंग असतील, डोळे झाकून तुम्हाला पोस्ट मिळेल. कारण सगळेजण तेच करत असतात, सगळ्यांच्याकडे पुस्तकं तीच असतात. फक्त कमी जास्त कुठं होतात, ह्याच विषयामध्ये सगळ्यांचे मार्क जे असतात ते कमी जास्त होतात. म्हणून आपण चालू घडामोडीची सिरीज आहे ती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. कारण आपण मार्केटमधून एखादं पुस्तक घेऊन येतो, इयर एंडिंगला एखादं इयरबुक आणतो, सगळेच्या सगळे प्रश्न त्यामधून येणार पण नाहीत, कधीच येत नाहीत त्यामधून सगळे प्रश्न. त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्ही करंट अफेअर्सचे आपले व्हिडिओ बघा चॅनलवरचे सर्वांनी जाऊन. आणि गणित, बुद्धिमत्ताची दररोज प्रॅक्टिस करा. इंग्रजी व्याकरणाची दररोज प्रॅक्टिस करा. प्लस याच्यामध्ये सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र विषय कंबाईनमध्ये इतका डिटेलमध्ये त्यांनी डीपमध्ये सिलेबस दिलेला आहे. सामान्य विज्ञान त्यांनी मेन्सला का टाकला विषय, याचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का? कारण त्यांना माहिती आहे की कुठल्या साईडचे जास्त मुलं इकडे भरलेले आहेत सगळे. त्यांना चान्स आहे तिथून तुम्हाला सायन्स आतमध्ये डीपमध्ये जाण्यासाठी. त्याच्यामुळे ह्या विषयाला कधीच सुद्धा कमी आता समजू नका. अर्थशास्त्र सुद्धा विषयाला कमी महत्त्व अजिबात देऊ नका. अर्थशास्त्राचा सुद्धा खूप डिटेलमध्ये कंबाईनच्या मेन्सला अभ्यासक्रम जो आहे तो दिलेला आहे. त्याच्यामुळे ह्या विषयांना सुद्धा कमी महत्त्व देऊन आपल्याला चालणार नाही. हे सुद्धा विषय जे आहेत हे आपल्याला व्यवस्थित करावे लागणार आहे. जर ती तुम्हाला रेषा हटवायची असेल तर, जर तुम्हाला बेरोजगारीमधून या सरकारी जॉबमध्ये तुम्हाला यायचं असेल तर. ठीक आहे. सोपे वाटणारे विषय जे आहेत ते अजून सोपे करा. एखाद्याला भूगोल सोपा वाटतोय, एखाद्याला पॉलिटी सोपा वाटतोय, एखाद्याला अर्थशास्त्र सोपा वाटतोय, तो अजून सोपा करा. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर करण्याचा 100% सर्वांनी प्रयत्न करा. आणि जे विषय अवघड वाटतायत त्यांना सोपं करण्याचा प्रयत्न करा. एखाद्याला गणित, बुद्धिमत्ता काहीच कळत नाही पण एमपीसी करायला आलाय, मग आता त्याने काय करायचं नाही का? तर ते त्यांनी केलंच पाहिजे. कारण ते विषय अवघड जरी असतील तर त्यांनी सोपे सरावानी सगळ्या गोष्टी शक्य होतात. तो जर तुम्ही सरावच जर केला नाही तर तुम्हाला सगळ्या गोष्टी या अवघडच वाटणार आहेत. त्याच्यामुळे सराव 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 जोपर्यंत तुम्ही ती सरकारी बेरोजगारीची रेषा सोडून गव्हर्नमेंट जॉबमध्ये येत नाही तोपर्यंत सरावाला पर्याय नाही. जितक्या वेळा तुम्ही सराव कराल तितक्या वेळेला तुम्ही ती रेषा जी आहे ती कम्प्लिटली पार करून ती फाडून तुम्ही एकदा गव्हर्नमेंट जॉबमध्ये क्लास 1 अधिकारी पण बनाल. पण त्यासाठी सराव पाहिजे. रोजच्या रोज सराव करा. सरावाशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, इंग्रजी व्याकरण सोडायचंच नाही. काही पण होऊ दे, करायचं म्हणजे करायचंच आहे आपल्याला.
आपल्याला 8+8+8 8 तास झोपा, 8 तास निवांत गप्पा मारा, स्वतःसाठी द्या आणि 8 तास अभ्यास म्हणजे अभ्यास तुमचा व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, एक वर्षभर करा, कंटिन्युअसली एफर्ट देऊन करा. 100% ती रेषा जी आहे तुम्हाला सांगितलेली ही तुम्ही रेषा पार करून एखादं क्लास 1 किंवा क्लास 2 जे काही तुमचं ड्रीम असेल हे तुमचं 100% पूर्ण होईल. पण नुसतं स्वप्नात जगायचं नाही, कृती करायची आहे. 8+8+8 म्हणजे झोपायच्या वेळेला झोपायचं तर 8 तास बिंदास झोपा, पण झोपायच्या आधी प्रश्न विचारा अभ्यास केलाय का, तरच तुम्हाला झोप लागेल, नाही तर झोप सुद्धा लागणार नाही. ठीक आहे, 8 तास तुमच्या स्वतःसाठी मित्र मैत्रिणी गप्पा वगैरे सगळ्या ज्या काही करायच्या तुमच्या स्वतःसाठी वेळ, खाणं पिणं उठणं वगैरे सगळ्या ज्या गोष्टी 8 तासामध्ये होतील. आणि 8 तास म्हणजे 8 तास अभ्यास आहे की अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे. जर 8 तास होत नसेल तर 40 to 56 मध्ये 8 तास अभ्यास करावाच लागेल आणि 42 ला 6 तास तुम्हाला दररोजच्या दररोज अभ्यास करावाच लागेल. एकदा हा नियम तुम्ही फॉलो करून बघा, नक्कीच तुमची रेषा जी आहे ती गरिबाची जी आहे बेरोजगारीची आहे ती पार होणार आहे. दररोज प्रश्न उत्तरांची तयारीसाठी तुमच्या टाइम टेबलमध्ये स्पेसिफिक टायमिंग ठेवा. कंबाईनची एक्झाम आहे ती MCQ बेस आहे, लक्षात ठेवायचं. तर तुम्ही नुसतं निबंधासारखे पुस्तक वाचत बसला आणि तुम्हाला एखादा प्रश्न विचारला मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा जर येत नसेल तर तुमच्या अभ्यासाला 0 किंमत आहे, काहीच त्याला अर्थ नाही आहे. जर तुम्हाला MCQ बेसमधून प्रॅक्टिस चांगली करायची असेल तर आयोगाचे झालेले प्रश्नपत्रिका आधी बघा, कशा प्रकारे आयोगात त्याच्यावरती प्रश्न विचारतं याचं एकदा अॅनालिसिस करा. त्याच्यामुळे प्रश्न उत्तरांची तयारी दररोज करणं हे फार गरजेचं आहे. दररोज अपलोड होणाऱ्या आपल्या चॅनलवरती स्टडी टार्गेटचे व्हिडिओ नक्कीच बघा. जर तुम्हाला कळतच नाही की कशा पद्धतीने प्लॅन बनवायचा आहे, कशा पद्धतीने नियोजन बनवायचं आहे दिवसाचं आणि मला दिवसाला काय टार्गेट पूर्ण करायचं अभ्यासाचं, हे जर तुम्हाला काहीच कळत नसेल, आपल्या चॅनलवरती डेलीचे अपडेट होतं स्टडी टार्गेटचे व्हिडिओ, हे सर्वांनी नक्की बघा, वेळ काढून बघा. 1 सप्टेंबरपासून आपण टार्गेट सुरुवात केलेली आहे. तुमच्यापैकी किती जणांनी आजपर्यंत टार्गेट पूर्ण केलेलं एकदा कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जे फॉलो करतात त्यांना नक्कीच फायदा होत असेल, पण जर तुम्हाला आता फॉलो करायचं असेल तर अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. व्यवस्थित सगळे झालेले व्हिडिओज एकदा बघून घ्या. आता सप्टेंबर महिन्याचा एक व्हिडिओ आणि ऑक्टोबरचा जो डेली अपडेट होतो आपला व्हिडिओ स्टडी टार्गेटचा तो रोज बघायचा. म्हणजे 2 दिवसाचा तुमचा आता 2 दिवसाला तुम्हाला एक जे आहे ते अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण केला पाहिजे ऑक्टोबर एंडिंग पर्यंत. म्हणजे तुमचा 40% अभ्यासक्रम जो आहे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचा हा तुमचा हे ऑक्टोबर एंडिंग पर्यंत पूर्ण होऊन जाणार आहे, एवढं तुम्हाला गॅरंटेड सांगतो. त्याच्यामुळे दररोज अपलोड होणारे स्टडी टार्गेट व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुम्हाला ते फॉलो करायचं नसेल ॲटलीस्ट त्याचा आधार घेऊन तुमचं स्वतःचं काहीतरी एखादं स्टडी टार्गेटचं नियोजन तुम्ही बनवा. ठीक आहे, आणि ते तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न जे आहे ते सर्वांनी नक्कीच करा. दुसरी गोष्ट आहे अभ्यासात सातत्य ठेवा. सातत्यच ही अशी गोष्ट आहे ही जी तुम्हाला जी रेषा आहे बेरोजगारी टू गव्हर्नमेंट जॉब ही तुम्हाला पार काढून देण्यामध्ये मदत करणार आहे. बाकीचं दुनियाभरचा विचार करणं सोडून द्या, कन्सिस्टंट राहा, विषयाशी फोकस्ड राहा. ही एक्झाम आली ती एक्झाम आली, कुठल्याही एक्झाम होते विषय सगळीकडे सारखेच असतात कमी जास्त प्रमाणात. त्याच्यामुळे विषय जे कॉमन आहेत ते आधी व्यवस्थित संपवून घ्या, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, 1 वर्षभर सातत्य ठेवा, निश्चितच तुम्हाला जे आहे ती पद जे आहे हे मिळणार आहे. आणि 2024ला नक्कीच तुमचं बेरोजगारीचं जे रूपांतर आहे सरकारी नोकरीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. हे फक्त सांगितलेले जे नियम आहेत हे सर्वांनी तंतोतंत फॉलो करण्याचा 100% प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्हाला 2024ला एखादी तरी पोस्ट जी आहे ही 100% तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, आणि का मिळवायचे पोस्ट ते तुम्हाला मगाशी सांगितलं. एक म्हणजे तुम्हाला फायनान्शियल स्टॅबिलिटी तुम्हाला मिळून जाईल एकदा तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये गेल्यानंतर. दुसरं म्हणजे तुम्ही कोणावरती डिपेंडंट राहणार नाही, कुठलेही टेन्शन राहणार नाही, थोडीशी फार प्रमाणामध्ये इज्जत सुद्धा तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. ठीक आहे, आणि बऱ्याच गोष्टी घडून जातात जर तुम्ही एखादं तुमच्या कुटुंबातलं एखादं जर गव्हर्नमेंट जॉबमध्ये असेल तर. ठीक आहे, बरेच प्रेशर जास्त ते कमी होऊन जातात. त्याच्यामुळे ती रेषा आपल्याला त्यासाठी पार करायची आहे. यासाठीच तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवून 2024च्या लढाईला आपल्यासोबत नक्कीच तुम्ही तयारीत राहा. नक्कीच 2024ला तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे 100% मिळून जाईल. त्यासाठी चॅनल आपलं जे आहे ते नक्की सबस्क्राईब करा. ज्यावेळी डिमोटिवेट फील होईल नक्कीच आपले व्हिडिओ सर्वांनी बघत चला आणि डेलीच्या डेली अपडेट होणार स्टडी टार्गेटचे व्हिडिओ 100% मन देऊन ते पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. ठीक आहे, 2024ला नक्कीच तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे ती मिळून जाणार आहे. तर भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट.